एक दोन वेळेला म्हणाले होते की आपण निवांत भेटूयात, बोलूयात, पण मला असं वाटलं होतं केस संदर्भात बोलायचंय. म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं की मोहिते सर इथे येणार आहेत? नाही, अजिबात नाही. ते अचानकच आले आणि नेहमीप्रमाणे माझ्या घराचं दार उघडच होतं. बरं, मोहिते सर इथेच होते का आणखी कुठे घरात गेले होते? इथेच होते. इथेच का? हो, नाही म्हणजे इथे कुठे? ते इथे होते आणि मी इथे. अच्छा, बरं. पुढे सांगा ना, जरा सविस्तर सांगा काय नेमकं घडलं ते. अजून काही नाही. ते इथे होते, त्यांच्या हातात ग्लास होता आणि इथेच होते. बरं, ग्लास हेच होतं का? हो. शिलार सर, ग्लास ताब्यात घ्या फिंगरप्रिंटसाठी. येस. बरं, अजून? काही नाही, खूप बोलत होते. कशाबद्दल? माझ्याबद्दल. माझं कौतुक करत होते की मी किती धीराची आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती सुंदर आहे, वगैरे वगैरे. तुम्ही त्यावेळी काय करत होता? मी काय करणार? ऑकवर्ड फील करत होते. एखादा एवढ्या सिनियर पोस्टवरचा माणूस तुमच्या घरी बसून दारू पितोय म्हटल्यावर एका बाईची काय अवस्था होते हे वेगळं सांगायला नको. बरोबर बोलतेय ना मी, सुर्वे मॅडम? अशा वेळी असं वाटतं का आपण बाईचा जन्म घेतलाय. लोक अशा नजरेने बघतात ना की असं वाटतं नजरेतनच विनयभंग करताय. मी त्यांना घराबाहेरही काढू शकत नव्हते, कारण शेवटी एवढा मोठा माणूस आहे तो. मग काय, सहन करत राहायचं. आणि एका पॉइंटला मलाही असह्य झालं आणि मी प्रतिकार केला. त्यांना म्हटलं, अहो मोहिते साहेब, मी तुमच्या मुलीसारखी आहे. तर मला म्हणाले, असा वेड्यासारखा विचार माझ्या मनात नाहीये. मग मी खूप घाबरले, ओरडायला लागले. तर म्हणाले, तुझी केस माझ्या हातात आहे, मी काहीही करू शकतो, मला कोऑपरेट कर. मग अशी तुम्ही पण म्हणाला ना मला कोऑपरेट कर, तेव्हा क्षणभर मी खूप घाबरले होते. शक्यता ही तुम्हाला मान्य आहे? अमान्य करण्यासारखं काहीच नाहीये, फक्त आमच्याकडे पुरावे नाहीयेत. आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय तसा त्यांनीही तुमच्यावर आरोप केलाय हे माहित आहे ना तुम्हाला. त्यामुळे जोपर्यंत पुरावे हाती येत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठलंही स्टेटमेंट करत नाही. पण आता साहेब, म्हणजे बरेच दिवस झालेत. हो, मान्य आहे आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या की धनंजय साहेबांचा खून ही एकच घटना घडली नाही. त्यानंतर पटवर्धन आणि विकीचाही खून झाला. त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमचा वेळ गेला. पण महत्त्वाचे धागेदोरे आता हाती आलेले आहेत आणि माझी खात्री आहे माझी टीम लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करेल. अर्थात काही महत्त्वाचं असलं तर मी तुम्हाला कळवीनच. आणखी एक गोष्ट सर, आम्हाला असं वाटतंय, म्हणजे आमचा असा अंदाज आहे की राणीचा जो ड्रायव्हर आहे ना तिवारी, त्याच्याकडे कदाचित बऱ्यापैकी माहिती असू शकेल. तिवारी आमच्या लिस्टवरती फार महत्त्वाचा संशयित आहे. त्याची पुन्हा चौकशी होईल. थँक्यू सर. वेलकम. येतो आम्ही. या. नेहा कशी आहे? बरी आहे. गैरसमज दूर झाला तिचा? नाही. अजून नाही? लहान आहे. लहान मुलींमध्ये मॅच्युरिटी कमी असते. तुम्ही समजून घ्या. येऊ का? हवं तर आपण तिघे भेटूया एकत्र. सरदेसाई, माझ्या पर्सनल आयुष्यात प्लीज इंटरफेअर करू नका. आणि
आणि याहून स्पष्ट मला बोलायला प्लीज लावू नका. ठीक आहे, फक्त एक, तुम्ही मला केलेली रिक्वेस्ट मी मान्य केली हे लक्षात ठेवा. संगीता फोन उचलत नाहीये ग, टेन्शन येतं मला. परत लावून बघ. हॅलो. हॅलो. हां मीरा मॅडम. संगीता, तुला फोन उचलायला काही प्रॉब्लेम आहे का? सॉरी मॅडम, तो जरा सायलेंटवर होता ना, कळलं नाही मला पटकन. ओके, बरं आत्ता बोलता येईल? हां बोला ना. हे बघ संगीता, मला गायत्रीकडनं कळलं तू तिला काय सांगितलंस ते. बर. संगीता, तिवारी तुझ्याशी कितपत बोलतो? म्हणजे तिवारी तुझ्याशी किती मोकळेपणाने बोलतो? नाही म्हणजे तसं नाही मॅडम, तो कुणाशीच तसा बोलत नाही. हे बघ संगीता, काय मी तुला नीट सांगते. राणीच्या आजूबाजूला तुम्ही तिघं असता, तू, शरद आणि तिवारी. राणी कुठे जाते, तिला कोण भेटतं, तिच्याकडे कोण भेटायला येतं, हे सगळं सगळ्यात जास्त तुम्हाला तिघांना माहिती आहे, बरोबर? पण मग आता तुझ्याकडून पोलिसांना जी माहिती हवी होती ती तू त्यांना दिलीस. हो मॅडम, मला जे माहिती होतं ते मी सगळं सांगितलंय पोलिसांना. हो बरोबर आहे, ती माहिती महत्वाचीच होती, पण ती राणीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशी नव्हती. मग आपल्याला अजून थोडी माहिती लागेल. पण मीरा मॅडम, माझ्या जे जे काही कानावर येतं ना ते सगळं मी तुम्हाला सांगते. म्हणजे याचाच अर्थ असा की तुझ्या कानावर सगळं येत नसेल संगीता. अशा बऱ्याच गोष्टी असतील की ज्या तुझ्यापर्यंत पोचत नसतील. हां हो, कारण राणी मॅडम बऱ्याचदा त्यांच्या रूममध्येच असतात ना, किंवा मग बाहेर असतात. आणि मग त्या बाहेर असतात तेव्हा तिवारी बरोबर असतात. हो, त्या तिवारीला कधीच सुट्टी देत नाही, तो नेहमी त्यांच्याबरोबरच असतो. आणि शरद शरदचं काही सांगता येत नाही हो. म्हणजे ना, तो कधी कधी राणी मॅडमच्या बाजूने बोलतो, पण कधी कधी तो त्यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतो की असं वाटतं की हा आत्ताच्या आत्ता नोकरी सोडून जातोय की काय. ओके, म्हणजे शरद काही कामाचा नाही. पण तुम्ही हे का विचारताय मॅडम? संगीता, आपल्याला शरद किंवा तिवारी या दोघांपैकी कुणातरी एकाला बोलतं करावं लागेल. हो का? त्यामुळे तू जे सांगतेस त्यावरून मला असं वाटतंय की शरदपेक्षा तिवारी आपल्याशी लवकर बोलेल. बर. संगीता, तू बोलशील का एकदा तिवारीशी? मी? त्याला सांग ना एकदा आम्हाला भेटता नसेल येणार तर निदान बोल तरी आमच्याशी, मग बाकी पुढे मी बोलते त्याच्याशी. बरं मॅडम. पण मॅडम, जर हे त्याने सरळ मॅडमना जाऊन सांगितलं तर, तुम्हाला फोन करण्याच्या ऐवजी? तुला वाटतंय तिवारी असं करेल? नाही, असं वाटत तर नाहीये. मग त्याला सांग ना एकदा प्लीज आमच्याशी. नाही थांबता येत ना, म्हणून इतके मागे लागलो साखरपुड्यासाठी. कधी करूया साखरपुडा, बोल ना. काकू, आपल्याला थांबावं लागेल. तिवारी, तुम्हें जिंदा रहना है ना, तो अपना मुंह बंद रखना, और अब जब तक मैं ना कहूं तुम इस घर के बाहर एक कदम भी नहीं रखोगे.